दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून 2,000 रुपये जमा होणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे। खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या 21 हप्त्याचे पैसे आज मिळायला सुरुवात झालेली आहे। अनेक राज्यांमध्ये हे पैसे आज वाटप झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये हे पैसे कधी वाटप होणार आहेत हे अपडेट आलेली आहे आणि कोणत्या कोणत्या राज्यामध्ये आतापर्यंत पैसे वाटप झालेले आहेत हेही पाहूया। त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवर सर्वात आधी पाहायला मिळतात। तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21 हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। केंद्र सरकारने आतापर्यंत पीएम किसानची 2,000 रुपये ही रक्कम पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली आहे। तसेच जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यातही या योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आता उर्वरित राज्यांमधील शेतकऱ्यांनाही दिवाळीपूर्वी या योजनेचे पैसे देण्याची सरकारची माहिती असल्याची समोर आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळात पिकांची तयारी करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी आलेली आहे, दिवाळीपूर्वी या योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, दुसरी जी अपडेट आहे ती EKYC वर आहे। शेतकऱ्यांना EKYC करण्याचे आवाहन सरकारने केलेले आहे। पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सर्व शेतकऱ्यांना EKYC पूर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे। शेतकरी पीएम किसानच्या ऑफिशियल साईटला भेट देऊन त्यांच्या EKYCची अपडेट पाहू शकतात। आगामी काळात इतरही शेतकऱ्यांना या योजनेत सामील करण्यासाठी सरकारची ही योजना आहे, त्यामुळे आगामी काळात जे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमची EKYC करण्याची जर राहिलेली असेल तर त्या साईटवर जाऊन तुम्ही EKYC करू शकतात। पीएम किसानची ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्ही तुमची EKYC करू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, जर राहिलेली असेल EKYC तर फटाफट करून घ्या। ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही की पीएम किसान योजनेसाठी नोंदणी कशी करायची आहे त्यांना सांगतो, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या CSC केंद्रात किंवा ऑनलाईन पोर्टलवरून पीएम किसानच्या ऑफिशियल साईटला भेट द्या, तेथे अर्ज करा आणि आधार कार्ड, जमिनीचा 7/12 उतारा, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर आणि इतर माहिती भरा आणि KYC करा। त्यानंतर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात होतील। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती जाणून घ्या। ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची माहिती आहे आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा पीएम किसानचा हप्ता मिळायला सुरुवात होईल। तर शेवटची आणि सर्वात महत्त्वाची अपडेट जी आहे ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे की पीएम किसानचा 21वा हप्ता कधीपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 21वा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। ही जी आहे ती अपडेट ऑफिशियल सूत्रांकडून आलेली आहे। ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत तुमच्या खात्यात पीएम किसानचा 21वा हप्ता जमा होऊ शकतो। जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।